मी सावित्री फुले बोलते. मी ओळखलं काय मला? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्ञान नाही, बुद्धी नाही, विद्या असून चालत नाही, त्या समान म्हणावे काय? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी 9 वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला, ज्यांना मी शेठजी म्हणायची, म्हणजेच माझे धनी. त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हातांना शेठजीने आधार दिला आणि मला पाटीवर लिहायला शिकवलं, मला वाचायला शिकवलं. शेवटी शेठजीची सावित्री शिकली आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव मोठं ठेवायचे. मग तो दिवस उगवला. पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली. पण शाळेत शिकणार कोण? मग मी मन घट्ट केले आणि टाकलं पहिलं पाऊल पुढे. रस्त्यानं जाताना लोक शेंगोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो कसा, ए बाई, मागं फिरायचं नाही तर अब्रू घालवशी. असा उचलला हात आणि तिला त्याचा थोबाडी. तेव्हापासून माझा सर्वांनाच वचन बसला. बाईच्या जातीला कणखर असावं लागत म्हणून सगळं सहन केलं, पण आनंद होता. आया बाया शिकत होत्या याचा. म्हणून म्हणते मुलींनो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून म्हणते मुलींनो, शिक पोरी, तू काहीतरी शिक. शाळा शिक्षण हा जीवनाचा तिसरा दोरा. बरं, हे लक्षात असू द्या. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.